आपल्या सगळ्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊसाहेब, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित दीनदयाळ उपाध्यायजी, माझे आदर्श श्यामाप्रसाद मुखर्जी यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो। आणि आपण सगळे बराच वेळ थांबलात या मंचावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि इथेही बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांची मनस्थिती मला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे, कारण मी याच तालुक्यामधला आहे। आणि ज्या पद्धतीनं इथं उमेदवार समोरासमोर आहेत, मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अतिशय मनापासून काम करतील। बरोबर आहे की नाही? आपण सगळे विरोधामध्ये काम करत होतो, पण आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण सगळे आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच कार्यकर्त्यांना बळ मिळालं, ही खूप मोठी गोष्ट आहे। या 2.5 वर्षामध्ये माझ्या डोळ्यासमोरून अनेक गोष्टी गेल्यात, मी त्याचा साक्षीदार होतो, मी ते सगळं आपल्याला सांगणार आहे। आणि का महायुती पुन्हा सत्तेमध्ये आली पाहिजे, आपण सगळे शेतकरी आहोत, माझी शेती याच तालुक्यात आहे, त्या सगळ्याची थोडीशी मांडणी मी आपल्याला सांगणार आहे की हे किती महत्वाचं आहे की पुन्हा महायुती आलीच पाहिजे। पण तत्पूर्वी जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे संजय दादा, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आणि माझे बंधू, मला या मेळाव्याला येताना योगेश दादा माहिती नव्हतं तुम्ही इथे आहे, परंतु दिवाळीची भेट खरोखर आहे। योगेश दादा देसले माझे बंधू, त्यांची अनपेक्षित भेट झाली। खरं तर आम्ही जिल्ह्यात असलो तर एकमेकाला फोन करतो, आज पहिल्यांदाच असं झालं की दादा आमचा फोन नाही, पण ही अनपेक्षित भेट झाली, त्यामुळे मला अतिशय मनस्वी आनंद झाला। अभिलाषाताई रोकडे, तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेबजी, युवकचे प्रदेश सरचिटणीस आणि माझे बंधू कुशलदादा देशमुख, तालुका महिला अध्यक्षा आदरणीय सोनालीताई देऊळकर, जिल्ह्याच्या महिला कार्याध्यक्षा आमच्या वहिनी लताताई राठोड, जिल्हा युवती कार्याध्यक्षा माझ्या भगिनी स्वातीताई पवार, विधानसभेच्या क्षेत्रप्रमुख कल्याणजी शिंदे, तालुक्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब आमले, तालुका सरचिटणीस मंगेशजी सावळे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्रजी राठोड, अरविंदजी मानकरीजी, त्याचबरोबर सरचिटणीस किशोरजी जाधव, शहराध्यक्ष खुशालजी मोरे, दीपकदादा चौधरी, शांताराम निकम, रऊफदादा आणि माझे बंधू आमचे तालुक्याचे अध्यक्ष माझ्या आधी ज्यांना आपण या ठिकाणी ऐकत होता। मित्रांनो, राजकारण सतत सातत्यानं बदलत असतं। संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणानं कधी नव्हे तो इतका बदल बघितला, तो आता बघितला, परंतु एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, तो म्हणजे मागच्या 2.5 वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो विकासाचा झंझावात मागच्या 2.5 वर्षामध्ये आपल्याला दिसला, तो अतिशय जबरदस्त आहे। आणि मला असं वाटतं आपण देखील याला सहमत असाल, बरोबर आहे? हे सगळं कुणामुळे झालं? हे तुमच्यामुळे झालंय। हे का झालंय? आपण आदरणीय दादांच्या पाठीशी अतिशय ठामपणे उभे राहिलात, त्यामुळे हे झालंय। मी नुकताच महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जाऊन आलो, आमच्या रचनेमधनं काही ठिकाणी आमची भाषणं होती, तिथेही मी गेलो। मी पक्षाच्या निवडणूक संयोजन समितीचा सदस्य असल्यामुळे बराच काळ मला मुंबईत थांबावं लागलं, पण मला सतत अशी ओढ होती की मी गेलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे, कारण 2006च्या निवडणुकांपासून आधी पत्रकार म्हणून आणि आता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जातोय। बंधूंनो, भारतीय जनता पक्षाच्या भगव्याला स्मरून मी सांगतो, ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे त्या त्या ठिकाणी तितक्याच प्रामाणिकपणे आणि तितक्याच ताकदीनं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिथं काम करतायत, हे मी पाहून आलो। आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मी आमचे सध्याचे प्रभारी आदरणीय भूपेंद्रजी यादव यांच्यासोबत काम करत होतो। भाई साहब, मैं भूपेंद्र जी का असिस्टेंट करके पूरे सिलेक्शन में काम कर रहा था और हम लोग ये भाप रहे थे, हमको ये समझ में आ रहा था कि ये जो महायुति है, ये महायुति सिर्फ जरूरत के लिए नहीं बनी, ये महायुति
एक ताकत देने के लिए बनी है, महाराष्ट्र को ताकत देने के लिए बनी है आणि भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून आम्हा सर्वांना अतिशय स्ट्रिक्ट, कारण आम्ही अतिशय शिस्तीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. जिथं जिथं शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी तन मन धनानं आपल्याला काम करायचं आहे, करायचंच आहे, अशा पद्धतीच्या सक्त सूचना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडनं दिल्या. कालच एका न्यूज चॅनलवरती मी माघारीनंतर वेगवेगळ्या चर्चा होत्या, एक साधारणतः तासभर चर्चा करत होतो आणि माझ्या पक्षाच्या वतीनं जर सांगायचं झालं तर सर्वाधिक माघारांना पुन्हा त्यांचं मन वळवण्याचा स्ट्राईक रेट हा भारतीय जनता पक्षाचा आहे. आपण पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं, आदरणीय दादांच्या शब्दाला मान देऊन आपण कोकणामध्ये आणि आपण ठाण्याच्या पट्ट्यामध्ये बघितलं, आदरणीय शिंदे साहेबांच्या शब्दाला मान देऊन सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तीनं या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण जी एकजूट दाखवली आहे ती एकजूट प्रत्येक मतदारसंघामधल्या आपल्या विजयाची नांदी आहे. या मतदारसंघामध्ये आमचा विजय होणार आहे का, तर 100% दणदणीत विजय होणार आहे. मंगेश दादा आल्यानंतर मी आता सांगतो, मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मंगेश दादांना मी सर्वप्रथम कळवणारा भाग्यवान माणूस होतो की दादा तुमचं तिकीट फायनल आहे, भारतीय जनता पक्षाकडनं तुम्हाला तिकीट मिळणार आहे आणि तुम्ही आमदार होणार. आज या ठिकाणी मी बंधूंना सांगतो, तुम्ही निवडून दिलेला आमदार हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामधला मंत्री असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या एका सहकार्यासाठी घेतलेली जीवापाड मेहनत आम्ही कधीच विसरणार नाही. आणि आपण एक लक्षात घ्या, आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी म्हणजे आम्ही युतीत सोडलो बिडलो असं सगळं आपल्याला ऐकायला लागलं, ही महाराष्ट्राची जनता आपल्याला सगळ्यांना ऐकावं लागलं. पण अगदी वरपासून मागच्या 2.5 वर्षामध्ये योगेश दादा आपण माझ्या चर्चा टीव्हीवरच्या ऐकल्या असतील, त्या नुसत्या तोंड देखल्या नव्हत्या, तर सन्मानाने अजितदादांनी राष्ट्रवादीच्याच लोकांना जास्त निधी दिला अशा बातम्या विरोधकांच्याकडनं मीडियामध्ये पेरल्या जात होत्या. आपण सगळ्यांनी त्या बातम्या बघितल्या. हा जो निधी आहे हा केंद्र सरकारकडनं येणारा निधी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपले नेते दादा कसे आहेत, अगदी रोखठोक आहेत आणि मी पत्रकारितेत असल्यापासून दादांचा चाहता आहे, दादांचा फॅन आहे. या 2.5 वर्षामध्ये सर्वाधिक दादांच्या निर्णयाची योग्यता जर सांगण्याची संधी मला मिळाली तर ती संधी प्रत्येक वेळा घेणारा मी कार्यकर्ता आहे. बंधूंनो, ज्यावेळेला आपण प्रचारासाठी किंवा लोकांच्या मध्ये जातोय तेव्हा एक भीती आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये अशी दिली जाते की लाडकी बहीण योजना भगिनींनो, म्हणजे तुम्ही तायांनो हे तुम्ही